मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत ते सगळे हेच म्हणतील की तुम्ही त्यांची एक स्ट्रेंथ आहात. सचिन, तुझ्या करिअरचा पाठलाग जणू काही मी केला. पत्रकार म्हणून तुझी असंख्य शतकं, तुझं यश अपयश हे मी मैदानावरती पत्रकार म्हणून अनुभवलेलं आहे. मला एक गोष्ट दरवेळेला लक्षात आली, ते म्हणजे कुठल्याही पद्धतीने सरावादरम्यान, तयारी दरम्यान तू शॉर्टकट्स कधी घेतले नाहीस. कारण तुझी जेवढी बॅटिंग मैदानावरती मी एन्जॉय केली, तेवढाच तुझा सराव मी तन्मयतेने बघायचो. आणि इथं मला परत कुठेतरी ही नाळ जुळलेली दिसते चितळ्यांबरोबर, की ते सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत शॉर्टकट्स घेत नाहीत. तर हे किती महत्वाचं आहे, शॉर्टकट्स न घेणं. मला लहानपणापासून फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर एक्सेप्ट करेन, शॉर्टकटने एक्सेप्ट करणार. इट इज ओके टू फेल इन लाईफ. वा, आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनं जसे मेसेजेस मिळतात त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही वाटत. यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ. आणि ज्यावेळेला मला माझा मोठा भाऊ अजित आचरेकर सरांकडे घेऊन गेला, सुरुवातीला असंच आपले उन्हाळ्यातले काही दिवस शाळा नाही आहे तर प्रॅक्टिस करेल, जी काय मस्ती करायची ते ग्राउंडवरती करेल, नाहीतर ऑलवेज घरी कंप्लेंट यायची काही ना काहीतरी, आज याने ही काच तोडली किंवा झाडावरती चढला आणि सगळ्या कैऱ्या संपवल्या आणि ते सगळे कुठच्या गाडीच्या टायरची हवा काढली. हे सगळे मस्ती करत असायचोच मी नेहमी. तर ह्या कंप्लेंट यायच्या ऐवजी ह्याला जाऊन दे एकदा ग्राउंडवरती, जे काय त्याची एनर्जी आहे, जेवढी मस्ती करायची तिकडे ग्राउंडवरती करून दे. कुठेतरी तो मस्ती करणारा मुलगा थोडा सिरियस व्हायला लागला. त्याला एक डिरेक्शन मिळाली लाईफमध्ये. आपण म्हणतो की ना चॅनलायझिंग युअर एनर्जी. तर तशी मी माझी एनर्जी चॅनलाइज करायला लागलो, थोडा फोकस करायला लागलो क्रिकेटवरती. आणि ठरवलं की क्रिकेट खेळायचं मला सिरियसली. टी व्हीवरती बघितलं होतं 83 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेला कुठेतरी वाटलेलं की आपण पण एकदा असा वर्ल्ड कप उचलायला पाहिजे. पण त्यामागे किती मेहनत करायला लागते आणि काय काय करायला लागतं याची काही आयडिया नव्हती. 10 वर्षाचा होतो. त्यानंतर हळूहळू माझी एक जर्नी सुरू झाली. तो प्रवास होता ज्याच्यात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जो समर हॉलिडे जिथे नुसतं असंच आपण म्हणतो की थोडा टाइमपास करायला गेलो होतो, ते पर्पजफुल समर हॉलिडेज व्हायला लागले. नेक्स्ट इयर ज्यावेळेला मी शाळा बदलली त्यावेळेला मला आचरेकर सर सकाळी बोलवायचे. अबाउट एक 7:30च्या आसपास माझा सेशन सुरू व्हायचा. 5 नेटमध्ये मी बॅटिंग करायचो. मग सर म्हणायचे आता तू थोडा वेळ रेस्ट कर, तर मला अर्धा तास रेस्ट करायला मिळायचे तिकडे. मग एक मॅच खेळायचो. मॅच झाल्यानंतर सर परत म्हणायचे की तू अर्धा तास रेस्ट कर आणि आता परत तू 5 नेटमध्ये बॅटिंग करणार आहेस. परत 5 नेटमध्ये बॅटिंग करायचो. आणि लास्टला ज्यावेळेला थकलेलो असायचो बॅटिंग करायचो त्यावेळेला सर स्टंपवरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचे. आणि ते कॉईन माझ्यासाठी गोल्ड मेडल असायचं. की काही केल्यास सर मला टार्गेट द्यायचे की पुढची 10 मिनिटं तू आऊट नाही व्हायचंस, तू कसाही सर्व्हाइव्ह हो. आणि त्यावेळेला मी एवढं सांगू शकतो की तुम्ही जेवढे बसलेले आहात ना ह्याच्याहून जास्त फील्डर्स असायचे. कारण जो कोण शिवाजी पार्कात असायचा त्याने जर काय कॅच पकडला तर मी आऊट होतो. मला आर्ग्युमेंट करायला काही स्कोप नव्हता. सरांनी तो एक माझ्याबरोबर ते अंडरस्टँडिंग होतं सरांचं की कोणी कॅच पकडला की तू आऊट आहेस. तर मला बॉल खाली ठेवायला लागायचा. ते सगळं झाल्यानंतर सर म्हणायचे आता 2 राऊंड शिवाजी पार्कच्या मार. पहिल्यांदा मी ट्राय केलं थोडं पॅड्स काढून आणि बॅट वगैरे बाजूला ठेवून. सरांनी मला विचारलं की तू बॅटिंग अशी करणार आहेस का, विदाऊट पॅड्स करणार आहेस की विदाऊट बॅट जाऊन रन करणार आहेस. तुला जर काय बॅटिंग करायची असेल तर तुझ्या हातात बॅट असायला पाहिजे, पॅड्स असायला पाहिजेत पायात आणि फुल क्रिकेट गिअरमध्ये तू धावायला पाहिजेस तिकडे. तर तो तिकडे लहानपणापासून आपण म्हणतो ना की मेंटल टफनेस तिकडे मेंटल टफनेसचा बर्थ झाला मी म्हणेन. आणि ज्या वेळेला तुम्ही मेंटली टफ असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला बॉडीच्या काही वेळेला इनकेपेबिलिटीज असतात. पण मेंटली जर काय तुम्ही बॅटल हरला नाहीत तर बॉडी ऑल्सो स्टार्ट्स कोऑपरेटिंग. आणि ते ट्रेनिंग त्यावेळेला मिळालं. तर मी म्हणेन की ते शॉर्टकट न घेणं हे आचरेकर सरांनी शिकवलं. वा वा. सचिन, कुठलंही क्षेत्र असू देत, मला वाटतं टू अडॅप्ट
टू इनोव्हेट, टू इव्हॉल्व, या गोष्टी करायला लागतात. मग तो गायक असू देत, तो नोकरी करणारा असू देत, तो व्यवसाय करणारा असू देत, किंवा खेळाडू असू देत, किंवा बिझनेस असू देत, हे सुद्धा करत राहणं हे गरजेचं आहे, हे आम्हाला वाटतं. तसं खेळाडूला सुद्धा वाटतं का? सर्वप्रथम मला वाटतं इव्हॉल्व्ह व्हायच्या आधी काही स्टेप्स असतात ज्या मला वाटतात की फार इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा तर ॲक्सेप्टेबिलिटी असते, त्यानंतर अडॅप्टेबिलिटी येते. पण पहिल्यांदा जर काय तुम्ही ॲक्सेप्टच नाही केलं तर यू विल नेवर बी एबल टू अडॅप्ट. आणि आपण म्हणतो की इव्हॉल्व्ह होतोय, तर ते एव्होल्युशन होत नाही, की तुम्ही तिथेच राहता. आपण म्हणतो की स्टॅग्नेटेड आहे, हा काही होत नाही ह्याच्या पुढे. तर त्याच्यासाठी मला वाटतं ॲक्सेप्टन्स इज इम्पॉर्टंट. आणि जर काय कुठच्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला जर काय प्रगती करायची असेल तर त्या प्रगतीच्या त्या एका जर्नीमध्ये ॲक्सेप्टन्स बिकम्स अ फाउंडेशन. तिकडनं तुमचा माइंडसेट चेंज होतो. आणि त्यानंतर एकदा माइंडसेट फ्लेक्सिबल असेल आणि तुमची तयारी असेल अडॅप्टेबिलिटीची, तर मग त्याच्यावरती त्या फाउंडेशनवरती तुम्हाला जे काही बांधायचे तुम्ही बांधू शकता. पण आणि ते माझ्या आयुष्यात पण ऑब्व्हियसली झालं. मी एक एक्झाम्पल देतो. आत्ताच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या एका इनिंगबद्दल डिस्कशन झालं थोडंसं ब्रीफली. पण त्यावेळेला सिडनीला ज्यावेळेला मी कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता, त्यावेळेला माझं डिस्कशन माझ्या भावाबरोबर हे होतं की टेक्निकल फ्लॉ नाही आहे. फ्लॉ जर काय कुठे आहे तर तो शॉट सिलेक्शनमध्ये फ्लॉ आहे. तर थोडं तिकडे आपण ॲडजस्ट केलं तर आय डोंट थिंक यू नीड टू वरी. हे माझ्या भावाबरोबर माझं डिस्कशन होतं, अजित बरोबर. मला तिकडे ॲक्सेप्ट करणं वॉज इम्पॉर्टंट की मे बी आत्ता ह्या स्टेजला माझ्या करिअरमध्ये कव्हर ड्राईव्ह काम करत नाही आहे, तर कॅन आय मॅनेज विदाऊट कव्हर ड्राईव्ह. आणि त्यावेळेला आपण म्हणतो की एक चॅलेंज देतो आपण. तो माझ्या भावाने मला चॅलेंज दिला. मग भाऊ मला बोलला की आय डोंट थिंक तुला बॉलर आउट करतायत, मे बी तुझ्या शॉट सिलेक्शनमुळे तू आउट होतोयस. तर हा माझा चॅलेंज ॲक्सेप्ट करतोस का की ह्या टेस्ट मॅचमध्ये तो आउट नाही व्हायचंस. बोलो चॅलेंज ॲक्सेप्टेड. पण त्यावेळेला अजिबात ठरलं नव्हतं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही. त्यावेळेला मी एक त्या माइंडसेटने गेलो बॅटिंगला की मी आउट नाही होणार. ह्या अख्ख्या टेस्ट मॅच मला 5 दिवस बॅटिंग करायला लागली तर मी 5 दिवस बॅटिंग करेन, पण मी आउट नाही होणार. आणि ग्राउंडवरती गेल्यावरती मला हळूहळू ऑस्ट्रेलियन्स काय प्लॅन करतायत हे समजायला लागलं. की आपण म्हणतो की ऑपोजिशनच्या एक स्टेप ऑलवेज पुढे राहणं इम्पॉर्टंट असतं. तर त्यावेळेला मला कळलं की ऑस्ट्रेलियन्सचा प्लॅन होता की ऑलमोस्ट 75% डिलिव्हरीज सरळ ॲडम गिलक्रिस्टकडे गेल्या पाहिजेत. मला खेळायला द्यायचंच नाही, बाहेर टाकत राहायचं याला आणि याला फ्रस्ट्रेट करायचं. तर त्यावेळेला मी ठरवलं की चलो आपण बघूया की कोण फ्रस्ट्रेट होतं, की तुम्ही 11 पहिल्यांदा फ्रस्ट्रेट होता की मी एकटा होतो. तुम्ही जोपर्यंत मला तिकडे टाकत बसाल बॉल, मी तिकडचा बॉल सोडत बसीन. मी ठरवणार की मी कुठचा बॉल खेळणार आणि कुठचा बॉल सोडणार. यू विल नॉट डिसाईड. आणि त्या ह्याच्यात इनिंग ज्यावेळेला माझी सुरू झाली, काही वेळानंतर मी ठरवलं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाहीये. आणि मग ते थोडं आपण म्हणतो की कुठेतरी कधी कधी म्हणेन की इगो हरकत नाही ठेवायला. मोस्ट ऑफ द टाइम मी म्हणेन की इगो इज युअर बिगेस्ट एनिमी. पण कधी कधी त्या इगोचा कुठच्या डिरेक्शनला तुम्ही त्या इगोला चॅनलाइज करता त्या फायदा पण होतो. आणि त्यावेळेला इगोचा पॉसिबली फायदा झाला की मी ठरवलं की मी. तर पुण्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विशेष अशी मुलाखत पार पडते आणि यावेळी त्याने अनेक किस्से सांगितलेत. खरं तर सचिनच्या चाहत्यांसाठी हे सगळे किस्से अनुभव ऐकणं म्हणजे एक पर्वणीच आहे. तर या संदर्भातची अपडेट आपण पुढे घेतच राहू. तुर्तास राज्यभरात इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून.
आज हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळालाय, कारण आज रविवारी हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाहीये. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस इथल्या इंडोर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळत असताना अचानक सिमेंट स्लॅब कोसळला. यात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाहीये, पण ही दुर्घटना इतकी गंभीर होती की जर विद्यार्थ्यांच्या अंगावरती स्लॅब कोसळला असता तर जागीच मृत्यू झाला असता. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यात सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामतीत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटलाय. डोर्लेवाडी इथल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन भरणेंच्या हस्ते झालं. यावेळी भरणेंनी कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला. पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम झालाय. शहरात डिसेंबर पाठोपाठ जानेवारीमध्ये सुद्धा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं. पुण्यात यंदा गेल्या 10 वर्षांतल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तापमान 36° डिग्रीच्या वर गेलं होतं. सोमवारी नागपुरातला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पेंचच्या 2 आणि 3 नंबरच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. तर अनेक ठिकाणी पाईपलाईन बदलण्याचं कामही केलं जाणार आहे. त्यामुळे सोमवार सकाळी 10 वाजल्यापासून ते 4 फेब्रुवारीच्या दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाहीये. या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागपूर महानगरपालिकेनं केलंय. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीनं 6 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सानपाडा परिसरातून 1 महिला, तर उल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अजून एका महिलेला आणि 4 पुरुषांना असं एकूण 6 जणांना बांगलादेशी नागरिक म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होऊन सुद्धा फेब्रुवारी महिन्यात येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील विहिरींनी तळ गाठला. जानेवारी संपताच दुष्काळाची चाहूल लागली. पिण्याच्यासाठी तसंच शेती सिंचनासाठी पाणी आता कमी पडू लागलंय. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा भेडसावत असल्यानं स्थानिक शेतकरी आता चिंताग्रस्त झालेत. भंडाऱ्यात वसंत पंचमीच्या दिवशी बैलांच्या शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. पिंपळगावामध्ये यावर्षी शंकरपटाची 100री साजरी होती. सर्वोच्च न्यायालयानं 2014 ते 21 मध्ये बैलांच्या शर्यतीवरती बंदी घातली होती. मात्र यावर्षी बैलांच्या जंगी शंकरपटाचा धुळा बघायला मिळेल. राज्यातील सर्वाधिक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करणारा नंदुरबार जिल्हा हा पहिला ठरलाय. सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील आदिवासींनी पुढाकार घेऊन नसबंदीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. आदिवासी भागात लोक जागृत होऊ शकतात, तर राज्यातील लोक का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. धाराशिवच्या कळंबमध्ये नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवरती आलंय. नगर परिषदेच्या गोळ्यांचं भाडं थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांची नावं आता शहरातील मुख्य चौकांमध्ये झळकणार आहेत. दरम्यान 7 दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास शहरातील मुख्य चौकात डिजिटल बोर्ड लावण्याचा इशारा देण्यात आलाय. अंबरनाथ शहराचं प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी MIDC लगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आले. या गाळ्यांवरती कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करतायत. त्यामुळे अधिकाऱ्यांचं भूमाफियांशी लागीबंद आहेत का, असे प्रश्न आता नागरिकांमधून विचारले जात आहेत. आता एक महत्त्वाची बातमी पाहूया अगदी सविस्तरपणे. चीननं AI क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे आणि याचमुळे सर्वात मोठा धक्का AI क्षेत्रात मक्तेदारी असणाऱ्या अमेरिकेला बसलाय. काय घडलंय नक्की हे पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. AI मध्ये चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी. चीनने उडवली अमेरिकेची झोप.
डीपसीकची चॅट जीपीटीला मोठी टक्कर. कमी खर्चात आणि वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यात चीनचा हातखंडा कुणीही धरू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. AI क्षेत्रामध्ये आमच्यासारखे आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला चीननं मोठा धक्का दिलाय. अमेरिकेच्या चॅट जीपीटीला आता चीनच्या डीपसीकनं जोरदार टक्कर दिलीय. मुख्य म्हणजे चॅट जीपीटीच्या 1000 पट कमी खर्चात डीपसीक तयार करण्यात आलेलं आहे. अमेरिकेसाठी हा किती मोठा धक्का आहे या संदर्भात IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले काय सांगतायत पाहूया. मला असं वाटतं अमेरिकन टेक इंडस्ट्रीला आणि एकंदर जागतिक टेक इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे की चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर अक्षरशः काही महिन्यात तिने डेव्हलप केलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती निर्बंध आले. म्हणजे तुम्ही जर का निर्बंध घालून चीनला खाली खेचून ठेचू शकत नाही, तो पुन्हा वरती येऊ शकतो. मग चीन करू शकतो तर भारत का नाही करू शकणार. तर कशा पद्धतीने चीनने AI क्षेत्रातील अमेरिकन मक्तेदारी मोडलेली आहे पाहूया. AI सॉफ्टवेअरसाठी AI मॉडेल आवश्यक असतं. AI मॉडेल महाग असल्याचा अमेरिकेचा दावा. मात्र डीपसीकनं हे सर्व दावे खोडून काढले. 1000 पटीहून कमी खर्चामध्ये डीपसीक तयार. त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. चीनचे हे AI असिस्टंट खुद्द अमेरिकेतच सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप बनलेले. एवढंच नाही तर अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वर्चस्वाला चीननं मोठं आव्हान दिलंय. हा परिणाम एवढा थेट होता की त्याने अमेरिकेचा शेअर बाजारही डळमळीत झालाय. या दोन्ही देशांच्या टेक युद्धामध्ये मात्र विजय AIचाच होणार. कारण AI बनवण्याचा खर्च जेवढा कमी होईल तेवढाच त्याचा वापर वाढणार. पण या क्षेत्रात भारत मात्र स्पर्धेत कुठेच दिसत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.